गाव पातळीवर चर्चा करण्यासाठी जी बैठक आयोजित केलेली आहे, बैठकीला उपस्थित असलेले आपले जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आदरणीय गोळेगावकर, माजी आमदार माननीय अविनाशजी गाटे साहेब, तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, माझ्या सोबत आलेले आमचे माजी सभापती बिलोलीचे अशोक पाटील मुगावकर आणि गंदीगुडे, माजी शिक्षण सभापती आदरणीय माधवरावजी पिसाळे गुरुजी, माजी नगराध्यक्ष शहर बीजेपीचे अध्यक्ष आमचे शंकरजी तांतेवार, माजी नगराध्यक्ष श्रीमान दंदूशेठ दहशतवाद, शिवाजीराव कनकट्टे, विठ्ठल रेड्डी, रामरावजी नाईक, मंगल देशमुख, बाळासाहेब पाटील, आत्माराम पाटील सुगावकर, रवी पाटील सभापती, शिवकुमार देवाडे, प्राध्यापक उत्तमराव कांबळे, बाबू पाटील कुटमापूरकर, रमेश पाटील हाळीकर, एकनाथ पाटील, दिनू पाटील, शांताराम पाटील, कुमारी भावना दहशतवाद, प्रशांत दासरवाड, अशोक साखरे, बाळासाहेब पाटील खटगावकर, बाळासाहेब देशमुख कावळगावकर, चिरंजीव धन्नू राजूरकर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावातील सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते, वामन रेड्डी, हे सगळे नाव घेत नाही, वेळ खूप झालाय, तुम्ही जेवून बसला तर मला जेवायचं आहे असं आहे, काही लोक जेवायचं आहे, मलाही जेवण करायचं. अतिशय चांगली आजची मीटिंग झाली वामन रेड्डी. सर्वप्रथम आपण सर्वांनी 18व्या लोकसभेसाठी गाव पातळीवर भारतीय जनता पक्षाला पाठबळ देण्याचं जे आपण काम केलं आपल्या परीने, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. या मीटिंगचा मुख्य उद्देश मी आपल्याला सांगतो. सुभाष, त्या 27 तारखेपासून महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, उद्याच्या 27 तारखे, आणि निवडणुकीच्या पूर्वीचं अखेरचं अधिवेशन. त्याच्यानंतर सरकार निवडणुका होतील, कुणाचं सरकार येईल ते लोक ठरवणार. माझी स्वतःची अशी कल्पना आहे की या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देगलूर तालुक्याचे महत्वाची विकासाचे काम, त्यासाठी आर्थिक तरतूद आपल्याला करता येईल. आपण जे काही सुचवतात ते सगळं 100% होईल असं मी काही दावा करू शकत नाही. पण आज सरकार आपल्या दुर्दैवाने प्रतापराव विजय येऊ शकले नाही, पण आमचे अशोकराव तिथं आहेत, रोपशेडी तिथं आहेत. आणि निवडणुकीच्या वेळेस जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडला आले होते आणि अशोकरावमध्ये जेवणाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये मी उपस्थित होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की बिलोली तालुक्यामधल्या विकासाच्या कामासंबंधी तुम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सहकार्य करतो. किती करतात काय नाही गोष्टी आपल्याला अजून ते मला सांगता येणार. म्हणून या मीटिंगच्या मागची कल्पना अशी होती की आपल्याकडून सगळ्याकडून आपले प्रश्न समजून घ्यावेत. प्रामुख्यानं ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विचार मांडले, एक तर एमएससीबीचा विद्युत पुरवठ्याचा प्रश्न, पांढरण रस्त्याचा प्रश्न, आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांची मुरदुरी चाललेली आहे, त्या संबंधी आपली चर्चा झाली.
वामन रेड्डी आपण